तर पहिलं पॉवर प्लेचं षटक 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील, दुसरं पॉवर प्लेचं षटक सर्कलच्या तीन खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. तर याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. लगातार 3 बॉल 3 षटकांसाठी अद्वैक आणि भावेश यांच्याकडून किती रुपयाचं 2000 रुपयाचं बक्षीस. आणि शार्दूलच्या प्रत्येक षटकाला कुणाल पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस, कारण शार्दूलने कुणालची बॅट घेतली. म्हणजे कुणालच्या बॅटने जर का षटकार मारले गेले तर 500 रुपयाचं बक्षीस शार्दूलसाठी लगावण्यात आलंय. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सामवेदी ब्राह्मण संघ क्रीडा समिती आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेदरम्यान आमचे मंदार म्हात्रे एक कष्टाळू आणि मेहनती खूप मोठा वाटा त्यांचा सुद्धा या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. सो थोड्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सेमीफायनलला सुरुवात होते. या अगोदरची सेमीफायनल आपण बघितली. वटार संघाने सद्गुरू वटार संघाने एका हाती सामना आपल्या बाजूने झुकवला आणि झुकवत असताना फायनल मध्ये एंटर करणारा पहिला संघ ठरलाय सद्गुरू वटार. चला सामन्याला दे सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू सेमीफायनलचा पहिला. पहिल्या चेंडूवरती साईने केले यशवरती मात. प्लेड ऑन. फलंदाज बाद. रंगाच नाही अग बाय 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 बाय. जानू विना रंगच नाही. थँक्यू डीजे. ज्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने पूर्ण सामवेदी समाजाला अल्पावधीत वेळ लावले ते आपले समालोचक मित्र रोशनजी पाटील हे आता आपल्या समालोचन याच्यातून रजा घेत आहेत. तर मी रुपेशजी पाटील घास यांना विनंती करतो की त्यांनी यावं व त्यांना सन्मान चिन्ह द्यावं. सामवेदी ब्राह्मण संघाचे चिटणीस रुपेशजी पाटील यांना विनंती करतो. चला विपुल सलाम. चला विपुल पाटील यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. थँक्यू सो मच विपुल. आपण आपला अमूल्य वेळ या 2 दिवसामध्ये या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपलं मनापासून आभार समजते. सामवेदी ब्राह्मण संघ युवा समिती क्रीडा समितीच्या वतीनं डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू निघून गेला. सिंगल धाव येताना दिसला आणि धावफलकाचा श्रीगणेशा झाला. पहिल्या चेंडूवरती साईनं ब्रेक थ्रू मिळून दिला आणि ब्रेक थ्रू मिळून देत असताना दुसऱ्या चेंडूवरती सिंगल येताना आपण पाहिली. आणि 5 षटकांच्या या सामन्यात ओ शाडम पुल 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 पुल. येस इट्स अ पॉवरफुल. 500 रुपयाचा मानकरी शार्दूल. 6 धावा षटकार. शार्दूलने मोठा फटका मारला त्याच्यासाठी 500 रुपये तर झाले, पण बाउंड्री लाईनच्या बाहेर जो झेल घेण्यासाठी आला तो 100 रुपये मात्र घेऊ शकला नाही आहे. आणि योगेश त्या ठिकाणी झेलचा प्रयत्न करत होते. बेटर लक नेक्स्ट टाइम.
नेक्स्ट बॉल साईचा पुन्हा एकदा कुटाप्यात चेंडू चेंडून चावेमध्ये यशच्या मागे यस मागे निघून गेला एका धावेसाठी. बघा 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये अपेक्षा काय असणार आहे चेतक वाघुलेला की हे धावफलक किमान 50-60च्या आसपास जावं. 50-60च्या आसपास जावं. तिथून धावांना बिल्ड करत असताना दुसऱ्या इनिंग मध्ये त्या 50चा बचाव करण्यासाठी पाहिजे तसं बळ मिळेल गोलंदाजांना. परंतु साई गोलंदाजी मार्गवरती आलेला असताना यशचं पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट. 8 धावा धावफलकावरती आहे. 4 चेंडूचा खेळ 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक. पहिलं षटक आहे. ओ स्टेअर करायचं होतं चेंडूला विपुल यांना परंतु चेंडू काहीसा बाहेर कट होताना निघून गेला. यशच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. बघा खूप चांगल्या रीतीने चेंडू हाताळला होता. जो बाउन्स अनपेक्षित होता तो बाउन्स विपुलच्या समोर आल्या कारणाने विपुलला त्या चेंडूला दिशा देता नाही आली. सिंगल घेतली गेली. अखेरकार पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आल्यात 9 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. चेतक वाघोली. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात. धन्यवाद डीजे. पहिलं षटक पॉवर प्लेचं झालेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत. तर आता या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावांची रणनीती असेल की वाघोली संघ हा वाघोली संघ ही धावसंख्या काय टार्गेट सेट करू शकतो. हो यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अर्षितने खूप चांगली गोलंदाजी. बघा अर्षित ज्यावेळेला 4 षटकांची मॅच होती त्यावेळेला ॲज अ फ्रंटलाईन बॉलर म्हणजे ओपनर बॉलर पहिला गोलंदाज म्हणून येत होते. आता रणनीतीमध्ये बदल. ज्यावेळेला 5 षटकांचा सामना आलाय अर्षितला दुसरं षटक हाताळण्यासाठी लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंच वळत असताना सांगतात यस इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव येते. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे वाठारचा चिराग पाटील. त्याच दरम्यान जर सामवेदी ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष प्रकाश बाबा पाटील यांचं पुनरागमन होते आहे. तसेच कोरुटी गावाचे ज्येष्ठ व अमर संगीत कला मंडळाचे ज्येष्ठ श्री मुकुंदप्पा वजे यांचेही आगमन होते. त्यांचं मी स्वागत करतो व त्यांना मी मंचावर बसण्याची विनंती करतो. चला रेफर केला गेला. चेक केलं जाईल. रेफर केलंय का. सामवेदी ब्राह्मण संघ बिगाव शाखाचे प्रतिनिधी संतोषजी वजे यांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब चिराग यांना सुपूर्द करावा. पंच काय वाईड आहे. चेक करायचं नाही ना. चला इट्स वाईड. हो यावेळेला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं विपुलच्या बॅट मधून अफुल्लातून पॉवर पंच चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. षटकार. तांबडी तांबडी ही चमकते उन्हात. विपुलनं वेट केल्यानंतर चेंडूला सरळ खेचून पाठवलं कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार आलाय. 6 धावांवर धावफलक वेगाने वाढतात. आणि पोहोचले 17 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ जारी आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत मला वाटतंय हो यावेळेला ड्राईव्ह केलं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक त्याला फॉलो करतोय आणि तिथे मात्र एकाच रूपांतर 2 मध्ये होत असताना दिसतंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
2 धावा धावफलकावरती ऍड होताना दिसत आहेत. धावफलकाचे धावा आहेत 19. यावेळेला पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतील त्या अगोदर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. सिंगल धाव येताना पाहिलं. डीजे मास्टर तो वरचा टॉप आहे तो इकडे फिरवला तर बरं होईल आणि थोडा आवाज द्या. 20 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस. ओहो, इट्स अ लॉंगेस्ट, सर्वात जास्त लांबच लांब षटकार शार्दूलच्या बॅट मधून. 6 धावा. आला आणि षटकाराने धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचलं 26 वरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 17 धावा आल्यात. आर्चिस वरती हल्ला करण्याचा प्रयत्न शार्दूल कडून झालाय आणि या प्रयत्नामध्ये शार्दूल उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, परंतु कडे दुरून खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलेला नाहीये. यस, षटक संपलं. दुसरं 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलक 26 वरती 1. हा रिव्ह्यू घेतला गेलाय पंचांकडून. बॅटिंग करणाऱ्या टीमकडून वाईट साठी रेफर केलं गेलंय. शार्दूलच्या बॅटमधून येणारे षटकार म्हणजे ती शार्दूलची बॅट म्हणजे कुणाल पाटील यांची बॅट आणि त्यामुळे कुणाल पाटील यांनी शार्दूलला 500 रुपयाचं बक्षीस लगावलेलं आहे प्रत्येक षटकारासाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. चेतक वाघोली संघ 26 धावांवरती आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आर्चितने शेवटी अखेरकार जो चेंडू हाताळला तो चेंडू प्रभावी होता. कोरोटी आणि वाघोली यांच्यामधील हे बॅटल आहे आणि या बॅटलमध्ये आता कोरोटी संघ कशा पद्धतीनं कमबॅक करतो किंवा वाघोली संघ कशा पद्धतीनं धावा बनवतो. सर, पहिले आपले 4 ओव्हरचे सामने होते त्यावेळी रणनीती अलग होती. आता 1 षटक वाढल्यानंतर रणनीतीमध्ये बदल करायला भाग पडतोय. तर एका षटकाचं महत्त्व आहे. 1 षटक वाढल्यानंतर आता पहा, विपुलला जो विपुल 5व्या-6व्या क्रमांकावर येत होता तो मध्ये आला आणि स्टडी खेळायला चालू केला. 26 नाही, 5 षटकांच्या मॅचसाठी तुमचं 1 षटक वाढतं आणि तिथं तुमच्या जवळजवळ त्या 24 चेंडूचं 30 मध्ये रूपांतर होणं आणि त्याच्यासाठी 6 चेंडूचा मिळणार अवधी. ओ, काय जबरदस्त डिलिव्हरी आहे. बाहेर निघणारा चेंडू, त्याला स्टिअर्ड करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा वेग जास्त आणि जितक्या वेगाने चेंडू निघून जात होता बॅटची कडा घेऊन हलकीशी एज आणि त्या एज नंतर यष्टिरक्षकाने केलंय काम चोख आणि त्यानंतर फलंदाज विपुल बाद. थँक्यू डीजे. विपुल बाद झाला आणि विपुलची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज स्मिथ मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्मिथ मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्यानंतर प्रणवचं कौतुक. मागील मॅचमध्ये प्रणवने मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता आणि तो किताब जिंकत असताना प्रणवचा कॉन्फिडन्स थोडासा अप असणार आणि अप असताना आता या षटकामध्ये प्रणव कशा पद्धतीने कामगिरी करतोय यावरती कोरोडीकरांचं लक्ष आहे. परंतु चेतक वाघोली या संघाला या मॅचमध्ये परत येण्यासाठी या मोमेंटमला म्हणजे जी षटकारांची चौकारांची आतिषबाजी होते, जी तैराची सरासरी चालू आहे तिला कायम ठेवण्याची एक मोठी डिफिकल्ट टास्क त्यांच्या समोर आहे. स्मिथने स्ट्राईक रोटेट केले. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल धावेनंतर धावफलक पुन्हा एकदा पुढे जात आहे. जाऊन पोहोचले 27 वरती 27.
13च्या सरासरीने पुढे जाणाऱ्या धाबा कुठपर्यंत जाऊन थांबतायत यावरती सर्वांच्या नजर आहेत, कारण 3 षटकानंतर किमान 30च्या आसपास जर थांबले तर कोरोडी संघाने पलटवार केला असं म्हटलं जाईल. पण चेतक वाघोली चेंडू टोलावला उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जोपर्यंत फील्ड केला जाईल, फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धाबा धावून कंप्लीट केल्या. त्या चांगली रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा शार्दूल आणि स्मिथ मध्ये बघायला मिळाली. क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुद्धा खूप चांगला आणि त्यामुळे नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात त्या कोरोडीच्या क्षेत्ररक्षकाने. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये यायचंय. कुणी कॅच कुणी पकडलाय? अख्खा बॉलिंग म्हणते आम्ही कॅच पकडला. कोण आहे? कौस्तुभ बोजे या. कौस्तुभ बोजे आपण या. ज्यांनी झेल टिपला त्यांनी यायचंय. 100 रुपयाचं बक्षीस आहे. परंतु कौतुक आहे, शार्दूलचं कौतुक आहे. स्टेप आउटून ज्या पद्धतीने ते खेळले, चेंडूला ज्या पद्धतीने त्याने जज केलं आणि त्यानंतर पिक केलं आणि त्यानंतर डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा जो काही मानस होता त्याच्यामध्ये यश संपादन केलंय. 6 धावांसाठी षटकार. फुलटॉस. डेप्थ होत असताना बॅट लवकर फिरली, चेंडू मागून आला, अति घाई आणि त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होते. या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात मागील 5 चेंडूमध्ये. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी आहे. ज्याने कॅच पकडली तो आला तरच पैसे मिळणार, त्याशिवाय पैसे नाही मिळणार. डिंग डिंग. कौस्तुभला यावं लागेल. कौस्तुभ आपण यायचंय. मान्यवरांच्या आयोजन कमिटीची विनंती आहे. अक्कू टप्प्यापर्यंत थोडासा खाली राहिला आणि जोपर्यंत त्याला ऑन साईडला खेळून काढतील एका धावेसाठी तोपर्यंत चेंडूची फेकी सुद्धा होती. धावपलकरती धाबा. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकरती धाबा आहेत 36 धाबा टीम चेतक वाघोली या संघाच्या. साई वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. गोलंदाजी मार्ग होता आणि पहिला चेंडू राऊंड द विकेट येत असताना मोठा अँगल बनवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये आला अपयश, कारण स्वय रूपाने चेंडू हाताळला जातोय. वाईडची सांगता होत आहे आणि अतिरिक्त स्वरूपाची धाव ही धावपलकामध्ये ऍड सुद्धा होताना दिसते. पहिलं षटक 9 धावांचं होतं, दुसरं षटक 17 धावांचं आलं, तिसरं षटक 10 धावांचं आलं. ओव्हरऑल 12ची सरासरी. शॉर्ट बॉलला शार्दूल नाही सोडत आणि म्हणूनच चेंडू गेला मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. शार्दूलने षटकार मारला. निलेश मामा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लगवण्यात आलेलं आहे. षटकारानंतर धावफलक बूम झालंय, जाऊन पोहोचलंय 43 वरती. 43 रन्स ऑफ स्कोरबोर्ड. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. साई वरती केला हल्ला. आता हा हल्ला खूप मोठा आहे. कुणाल पाटीलची बॅट घेऊन शार्दूल बॅटिंग करतायत आणि त्यांच्या बॅटमधून जे फटके येत आहेत त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस सुद्धा लगवण्यात आलं. आणि शार्दूलने या हंगामामध्ये जी काही धावांरूपी आग ओकली आहे चेतक वाघोलीसाठी खूप मोठी मदतगार राहिली आहे. वाघोलीचा नवा तारणहार आपण त्याला म्हणू शकतो. मागील मॅचमध्ये यशचे ब्लास्ट आपण बघितले. या मॅचमध्ये शार्दूल आपली धमक, आपला दरारा दाखवतोय. स्टेप आउट होत खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. चेंडू सरळ गेला डाऊन द ग्राउंड. सीमारेखा पार. षटकार. चला कल्पेची या, कल्पेची या, आपल्यासाठी बक्षीस आहे.
ज्यांनी झेल टिपला त्यांना यायचं आहे, त्यांच्यासाठी बक्षीस आहे. किती धाबा धावपलक्यावरती 49. येस 49 धाबा धावपलक्यावरती आहेत. आणि हे जय जोशी मैदानाच्या आतमध्ये धावतायत. बघूयात काय नक्की त्यांच्या मनामध्ये. क्या बात है. ईस्ट और वेस्ट, जय जोशी इज द बेस्ट. बीच मैदान पर कोणाचं नाव काय. चला नेक्स्ट बॉल यावेळेला फुलावले टाकण्याचा प्रयत्न. आडा बॅट निघाले, चेंडूला पाठवलं मिडविकेटच्या डोक्यावरून. वन्स अगेन वन मोर वन अनदर सिक्सर बाय शार्दुल. षटकारांची हॅट्रिक. आणि मैदानाच्या आतमध्ये पैसे देणाऱ्यांची रांग आता लागायला लागली आहे. विवाह कॉलेज के बाजू में था देसी चाय ठेका और हर गेंदबाज ने शार्दुल के सामने अपना घुटना टेका. काय जबरदस्त फटकेबाजी. शानदार बॅटिंगचा नजारा पेश केलाय शार्दुलने. आणि ही बॅटिंग थोडी दुसऱ्या इनिंग मध्ये येत असताना कोरोटी संघाला धावा आहेत 55. ओ दबावाचा बोजा इतका मोठा वाढला की बिमरच्या रूपाने चेंडू हाताळला गेला साहिल कडून. आता 57. हॅलो. दीनाबंधू आपल्याला विनंती, आपण मंचाजवळ यायचंय. दीनाबंधू आपण मंचाजवळ या. फ्री हिटच्या चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न स्मिथने केला. एक धाव घेतली गेली आहे. अखेरकार शेवटचे अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. आता या 2 चेंडू मध्ये कशा पद्धतीने खेळ केला जातोय. 12 चेंडू 41 धावांची वैयक्तिक खेळी. ओ शार्दुलची रेंज मध्ये होता बॉल एकदम, परंतु बॅट लवकर फिरली आणि टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये येताना चेंडू दिसलाय. त्यामुळे इथे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, बिलकुल सेफ डिलिव्हरीची टेनिस क्रिकेट मध्ये आपल्याला सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. गोलंदाज वाचण्याचा नेहमीच प्रयत्न करत असताना वाईड यॉर्कर सारखे चेंडूला आपलं अस्त्र बनवत असताना दिसतात. ओ फुल टॉस. 41 के बाद 47. 4थं षटक संपलं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत चेतक वाघोली या संघाच्या 64. बघा वाघोली संघाला विनंती आहे, सारखे आपण वारंवार मैदानात जायचं नाहीये. आपली जी काही बक्षिसी आहेत कर्णधार विपुल यश, आपण या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. कोणतेही समर्थक वारंवार मैदानात येऊ नयेत याची आपण काळजी घ्या. ज्यांना कोणाला बक्षिसं द्यायची आहेत त्यांनी प्लीज मॅच संपल्यानंतर किंवा इनिंग ब्रेक मध्ये स्टेज जवळ येऊन देऊ शकता, पण मॅच चालू असताना मध्ये जाऊ नये. चेतक वाघोली कर्णधाराला आयोजन कमिटीच्या वतीने वॉर्न करण्यात येत आहे. आपण आपल्या सर्व प्रशंसकांना ही सूचना द्यायची आहे. यश 6 चेंडू स्मिथ साठी आणि त्या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारे धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 64 आहे. इथून अजून आमच्या साथीने इथून जर का येणाऱ्या 5 चेंडूमध्ये कोणताही मोठा फटका नाही येऊ दिला तरी सुद्धा जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये स्वतःला कोरोटी संघ परत आढळू शकतो. आता दुसऱ्या चेंडूवरती स्मिथने सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली आहे. आता बघूयात येणारे 4 चेंडूवरती काय करते. गरज आहे कोरोटी संघाला इथून मोठ्या फटक्यापासून वंचित राहणं. 14 चेंडू 47 धावांची वैयक्तिक खेळी. अर्धशतकात जवळ आहे शार्दुल. काय या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकावलं जाईल का शार्दुलच्या माध्यमातून. ओ अनिमन बाउन्स.
उसळी घेणारा चेंडू, सरप्राईज करणारी डिलिव्हरी आणि त्या चेंडूवरती जर आपण पाहिला यस बॅटिंग करणारी टीम आपला रिव्ह्यू संपलेला आहे. आर्यन मार्बलचे महेंद्र पाटील, महेंद्र नाईक, आर्यन चाईलचे महेंद्र नाईक मैदानावर आले आहेत. मी त्यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो. मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांना त्यांचा सत्कार करण्यासाठी बोलवतो. त्यांनी एक गुलाबाचं फूल देऊन महेंद्रजींचा सत्कार करावा. ये क्या हुआ है? यस इट्स अ नो बॉल. पंचाने नो बॉल इथे घोषित केला गेला आणि नो बॉल घोषित केल्यानंतर यष्टीची सुद्धा झाले होते, परंतु त्याचा फायदा मला वाटतंय होईल असं दिसत नाहीये. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉल बाकी असताना फ्री हिटचा लायसन्स सुद्धा मिळालंय. वातावरण टाईट करण्यासाठी फ्री हिट आलाय. बघूयात काय येणार आहेत. 2 चेंडू भरती, अर्धशतक कंप्लीट करेल की अजून काही. ओह व्हॉट अ बॉलिंग यश वाजे. फक्त कोरोडीत नव्हे तर सामेती ब्राह्मण समाज अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये सर्वत्र नाव गाजे असा खेळाडू. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फक्त 2 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात. एक नो बॉल चेन, एक सिंगल. आता शेवटच्या चेंडूवरती काय शार्दूल आपला अर्धशतक कंप्लीट करेगा. लास्ट बॉल, लास्ट बॉल, लास्ट बॉल आणि या चेंडूवरती सिंगल. शानदार बॉलिंग. चॅलेंज स्वीकारलं शार्दूलने आतापर्यंत केली तोडफोड फलंदाजी. त्या फलंदाजी समोर मी त्याला अर्धशतक करू देणार नाही ही कमिटमेंट होती आणि या कमिटमेंटला साजेशी कामगिरी करत असताना, कमिटमेंट वरती खळं उतरत असताना यशनं षटक हाताळलं. 3 धावांचं 5 षटकं संपली. धावफलकावर थांबलं 67 वरती, 67 वरती 68 धावांचं लक्ष ठेवलं गेलं ते कोरडी संघासमोर चेतक वाघोली या संघाच्या वतीनं. चला चेतक वाघोली, थँक्यू टू चेतक वाघोली. चला फिल्डिंग लावून घ्या. चेतक वाघोली, सचिन भाऊ, विपुल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला चेतक वाघोली आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची आहे. यश लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या कारण यानंतर आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत.
चला 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. वागेश्वरी वाघोलीचे कर्णधार आपण बाहेर या. चेतक वाघोलीची मॅच चालू आहे, आपण मैदानात जाऊ शकत नाही आहात. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होतीये. सुयश आणि ऋषभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. कोरोटी संघ 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि पुन्हा एकदा वाघोलीकर सगळ्यांनी आपले पाय वरती घ्यायचे आहेत. वाघोलीकर आहेत का की नाही? वाघोलीकर आहेत का? चला सगळ्यांनी पाय वरती घ्या जे बांधावरती बसलेले आहेत. हा असे वरती पाय घेऊन बसलात तरी चालेल. साहेब आपण पाय वरती घेतलात तर बरं होईल, अन्यथा तिथे बॉल जर आला तर कदाचित तुमच्या पायावरती क्षेत्ररक्षक पडू शकतो किंवा अजून काही बॉल तिथे पायाला लागून मागे येऊ शकतो. चला सामन्याला होते सुरुवात. पाठलाग 68चा जंग आहे 68 ची. पहिला चेंडू फुलटा दाड्या बॅटने खेळला. इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. ओ चांगली फिल्डिंग चांगली. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. सचिन यांच्या हातामध्ये चेंडू जोपर्यंत येतोय तोपर्यंत पहिला चेंडू ते 2 धावा धावून कंप्लीट केल्यात त्या ऋषभनं. आणि चांगली सुरुवात होताना दिसते. प्रत्येक चेंडू ती 2 धावा म्हणजे तुमच्या 60 धावा कन्फर्म होतात. पण तिथून एखादा जर का मोठा षटकार आला, चौकार आला तर सोनेबे सुहागा आणि त्या धावांचा पाठलाग होणं शक्य होऊन बसतं. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. महिला गरगळ चेंडू निघून चाला. इनफिल्डला भेदलाय. क्षेत्ररक्षक टीम मध्ये तैनात आहे. त्याने अडवण्याचा प्रयत्न केलाय. त्याचे प्रयत्न राहिल्यात असफल. चेंडू करतोय सीमा रेषेची सफर. चेंडू सीमा रेगा पार. चौकार. सर 68 धावांचं भलं मोठं लक्ष घेऊन क्षेत्रपाल कोरोटी ब संघ उतरलेला आहे. परंतु आता आजचा खेळ जर बघितला सेमीफायनल व फायनलचे सामने, हा हेलिकॉप्टर शॉट. हेलिकॉप्टर लँड होते सीमा रेषा पार. षटकार. आणि तन्मय यांनी झेल घेतलेला आहे. तन्मय यांना विनंती आहे की त्यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं. तन्मय बघा बघा बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेणारे प्रेक्षक आपण यायचंय. हो 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 हो. यावेळेला मागे मागे चेंडू हाताळला. गुड लाईन वरून बाहेर कट करण्याचा प्रयत्न आणि बॅट अगोदर फिरल्या काढण्याचा चेंडू आरामात सचिन यांच्या हातामध्ये जातोय. तोपर्यंत कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. 12 धावा धावफलकावरती 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपली पॉवर दाखवण्याचा प्रयत्न रिषभचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. बॅक टू बॅक डॉट चेंडू येताना पाहायला मिळतात. पहिल्या 2 चेंडूवरती 3 चेंडूवरती नक्की काय घडलं होतं ते कळायला मार्ग होता. परंतु मागील 2 चेंडूवरती खूप चांगलं अनुशासन दाखवत असताना पुन्हा एकदा. परंतु यावेळेला यष्टी रक्षक बीट सिंगल धाव 22 रुपयाने मिळेल. आणि असं करत असताना पहिलं षटक बॅटच्या सहाय्यानं आणि असं करत असताना पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 13 बिनबा कोरोटी ब. सर धावांचा उच्चांक आहे, परंतु आताचे जर हे सामने बघितले 5 ओव्हर आहेत, 2 ओव्हर पॉवर प्ले आहे, त्यामुळे समीकरण तितकंसं अशक्यप्राय असं नाही आहे. आणि कोरोटी संघ त्यांनी मागच्या 2 सामन्यामध्ये अतिशय धुव्वाधार अशी फलंदाजी केली होती. सुयश आणि वृषभ आहेत. त्यानंतर त्यांच्याकडे यश सारखा फलंदाज आहे ज्यांनी 40+ धावा मागच्या पहिल्या सामन्यात केल्या होत्या. तर कोरोटी संघाकडे लाईनअप आहे. तर सामना तितकासा एक साइड नाही होणार. तर हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार असं मला वाटतं. नक्कीच हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत खेळला जाऊ शकतो आणि वाढताना सुद्धा दिसेल. नवीन गोलंदाज मीत आलाय. जो मीत बघा मीतची हाईट, मीतची गोलंदाजी, त्याचा बॉलिंग ॲक्शन ज्या पद्धतीनं आहे त्याला बघत असताना वठारचा प्रथम आणि त्याच्या बॉलिंगमध्ये तितकासा काही मोठी तफावत नाही आहे. पण मीतने प्रभावित केलंय. बघूयात आता या मॅचमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. उसळी घेणारा चेंडू आणि बॅटची काढा घेऊन एसटीच्या षटकाच्या मागे निघून जात आहे. तोपर्यंत एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपाने धावफलकामध्ये ॲड होईल. सिंगलने धावफलक पुढे जाईल. 14 वरती जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकामध्ये मंदार 13 आल्यात. एका षटकामध्ये 13 म्हणजे तुम्ही आस्किंग रन रेटच्या जवळपास राहिलेले आहात.
तुम्ही त्या मॅचच्या जवळपास जाऊन पोहोचलेला आहात. येणाऱ्या 4 षटकामध्ये आता तुम्हाला ती सरासरी मेंटेन ठेवायची आहे. आता त्या मेंटेन ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये किती कस लागतोय फलंदाजाचा हे सुद्धा पाहावं लागणार आहे. तुर्तास मीत चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती आणि दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्मिथ, चेंडू खाली, झेलची संधी आणि त्यानंच टिपलाय झेल संपलाय खेळ. फलंदाज वागेश्वरी सुयश बाग. वाघोली संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. या सामन्यानंतर आपल्याला 3रा आणि 4थ्या क्रमांकासाठी एक सामना खेळवण्यात येणार आहे. तर वागेश्वरी वाघोली संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की त्यांनी इथेच थांबावे. म्हणजे मंदार रोहित यांना तुम्हाला सांगायचं की इथून हलायचं नाहीये. रोहित आपण लांब जायचं नाहीये. आपण टॉस का बॉस जवळ थांबायचं. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. सुयशची जागा घेण्यासाठी साई मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघा साई म्हणा, तुम्ही यश म्हणा, सुयश म्हणा, रिषभ म्हणा, अजून कोणी, आता फक्त एकच लक्ष, 68 वर लक्ष. बाकी दुसरा कोणताही विचार मनामध्ये ठेवून चालला नाहीये. तर दुसऱ्या बाजूला मीत, यश, सचिन, विपुल सगळ्यांना एकच विचार करायचा आहे की इथून या 68चा बचाव कशा पद्धतीने करता येईल. या सामिती ब्राह्मण संघ क्रीडा समिती आयोजित स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप कशी उमटवता येईल आणि मागील 2 ते 3 स्पर्धांमध्ये आलेलं अपयश, फायनलमध्ये न पोहोचणं, त्या रथाला पुढं कसं नेता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहेत आणि तसे प्रयत्न सुद्धा करावे लागणार आहेत. दुरून खेळण्याचा प्रयत्न, लवकर पोझिशन मध्ये आले, बॅटची काढा घेऊन चेंडू मागे गेला. डिक्लेअरच्या रूपाने एक धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलाय. 15 वरती 15 रनचा स्कोरबोर्ड. आफ्टर दॅट 3 डिलिव्हरीज 1 विकेट 1 अशी 3 चेंडूची सांगता. 3 चेंडू अजूनही येणं शिल्लक. 5 षटकांचा सामना आहे. जिंकणारा संघ फायनलमध्ये एंटर करेल. पराभूत संघाला मात्र तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी मॅच खेळण्याची संधी मिळणार आहे. नेक्स्ट बॉल मीतचा. राऊंड द विकेट. आडवा बॅटनं चेंडूला पाठवलं नाही, लॉफ्ट केलंय. खींच दिया, तान दिया, भेज दिया, फटाका फोड़ डाला, ठोक डाला. गेंद जाती सीमा के बाहर. 6 रनों के लिए. सर मी तर म्हणेल वृषभचा भीमटोला चेंडू सीमारेषे पार गेला. शानदार स्ट्रोक. गरज होती. एक पाय पुढचा पाय बाहेर काढला आणि त्यानंतर मात्र दुरून लपेटले चेंडूला बरोबर रडार मध्ये. ओव्हरपिच डिलिव्हरी आणि त्या चेंडूला मात्र पाठवत असताना सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार आलाय. षटकारानंतर फील्डमध्ये थोडासा बदलाव. टीम मधलं प्रोटेक्शन विकेटच्या दिशेने वाढवलं. त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन केला. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे आणि तो मात्र बनला दर्शक. चौका छक्का क्या है ये. पंकज पाटील सांगतायत ते मानायचं की आदित्य नाईक म्हणतात ते मानायचं. कुणाल पाटील आपण काय सांगताय. रिओ 45 ला आहे. चला चेक केलं जाणार चौकार आहे की षटकार आहे. बघा मंदार इथं कोणतरी म्हटलं, एकाने म्हटलं की रिव्ह्यू घ्यायचा पण रिव्ह्यू 45 ला आहे. 45 रुपयाला मिळतो. आता हा रिव्ह्यू कितीचा आहे बघूयात. सचिनजी वजे आमचे मोठी स्माइल देतात. त्यांनी सुद्धा आज मोठा विक्रम केलाय. 5 रुपयाच्या पाण्याच्या बॉटलमध्ये चहा इथून वाहून नेत असताना आम्ही त्यांना पाहिलंय. हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. पण काल मारलेला षटकार अजूनही सगळ्यांना आठवतोय. किती सुंदर षटकार. त्याची क्लिप बनली आहे ती व्हायरल होणं बाकी आहे. सर हे जो जुगाड जे आहेत ना तो एक शेतकरीच करू शकतो. क्या बात है. आदित्य नाईक स्माइली फेस विथ ब्लॅक गॉगल. आता आदित्यने सांगितलेलं 3ऱ्या पंचांकडे बघा. पंकज पाटील साहेबांनी सांगितलं की तिथे चौकार आहे. कुणाल मात्र मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये होता. नक्की तिथून काही निर्णय आलेला नाहीये. परंतु आमचे 3रे पंच, पूर्वी दूरदर्शनवरती मालिका यायची 3रा डोळा, हे आमचे 3रे पंच आहेत. येस इट्स अ 4. चौकार तर होता परंतु बघणं, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे. कोणत्याही प्रकारे कोणावरती अन्याय व्हायला नको. 25-25 25 धावा धावफलकावरती. रिषभ आलाय बहरात, आलाय रंगात. कोरोटीचा हा फलंदाज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अरे चेंडू जर आपण पाहिला. ओ हो इथे काय अपील मोठी, लाऊड अपील. पंच तटस्थ आहेत. चर्चा सुद्धा केली जाते.
हॅलो हॅलो. आणि चर्चा करत असताना चर्चेतून काय काय निष्पन्न होतंय बघूयात. काय रिझल्ट बाहेर येतोय. येस फलंदाज बाद. रिषभला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद.
चला आयोजन कमिटीने निर्णय दिलाय. अंपायर डिसिजन, इट्स अ फायनल डिसिजन. फलंदाज बाद. मी दोन्ही पंच कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे. हॅलो. आता 2 मिनिटातच आपले सर्वांचे लाडके आमदार राजनप्पाचं
आगमन होत आहे त्यांना खेळाचा आनंद घ्यायचा आहे. कृपया दोन्ही पंच आणि दोन्ही कर्णधार यांनी निर्णय खेळाडू व्यतिरिक्त आतमध्ये कोणी थांबू नका. कृपया विनंती आहे. आपला यूट्यूब लाईव्ह चालू आहे त्याच्यामुळे कृपया असा कुठलाही मेसेज म्हणून चुकीचा जाऊ नये हीच सावेदी ब्राह्मण संघातर्फे तुम्हाला विनंती करतो. आपली स्पर्धा हे यूट्यूब लाईव्ह आहे त्याच्यामुळे कुठलंही चुकीचं पाऊल हे न जाता खेळीमेळीच्या वातावरणात आपली स्पर्धा ही झाली पाहिजे. तर आता 2 मिनिटातच राजनप्पा येतात. त्यांना वेळात वेळ काढून ते इथे येतात त्यामुळे त्यांना खेळाचा आनंद एक ओव्हरचा तरी बघण्यासाठी द्या ही नम्र विनंती आहे. आमचे भुईगावचे निलेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालं आहे. कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. बघा क्रीडा समिती अध्यक्ष आणि बाकी सगळ्यांनी खाली उतरायचं आहे. क्रीडा समिती अध्यक्ष आपण मंचावरती या. त्यानंतर कमिटी मेंबर्स विवेक नाईक कुठे गेले? आपण या मंचावरती. अजूभाई आपण सुद्धा या जरा.
प्लस बाकीच्या सगळ्यांनी मैदानाबाहेर या. मॅचला सुरुवात होणार आहे. सगळ्यांनी बाहेर यायचंय. मैदानातून सगळ्यांनी बाहेर यायचंय. जे खेळणार आहेत त्यांनी आतमध्ये राहू द्या. बाकीच्यांनी सगळ्यांनी बाहेर या. निर्णय आपल्यापर्यंत येईल. कमिटीच्या माध्यमातून निर्णय आपल्याला देण्यात येणार आहे. आणि जो निर्णय येईल त्या निर्णयाची जो निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे त्याची सावेदी ब्राह्मण संघाचे वाघोलीचे प्रतिनिधी हरिश्चंद्र पाटील, अमरसागरी कन्या मंडळाचे अध्यक्ष माननीय दत्ताबुवा यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. तर कृपया सावेदी ब्राह्मण संघाच्या सरचिटणीस प्रकाश जोशीचा पण विनंती करतो की त्यांनी हरिश्चंद्र पाटलाचं स्वागत झालंच आहे, पण दत्ताबुवांना व्यासपीठावर बोलून त्यांना पुष्पगुच्छ द्यायचं आहे. पाटील साहेब तुम्ही पण वर बसा. दोन्ही संघाचे फक्त कर्णधार चेतक वाघोली संघाचा कर्णधार चेतक वाघोली संघाचा कर्णधार आणि कोरोटी संघाचा कर्णधार आपण व्हीआयपी डायस वरती यायचं आहे. कोरोडी कर्णधार आपण पाठवा.
सामवेदी ब्राह्मण संघाचे प्रथम आमदार मान्य श्री राजनजी नाईक यांचं मैदानावर आगमन होत आहे. कृपया मॅच सुरू करूया. रुपेश आखी गुलाबी दुखते ती बाटली दुखून गुलाबी दुखा. सामवेदी ब्राह्मण संघाचे प्रथम आमदार श्री राजनजी नाईक यांचं मंचावर आगमन होत आहे. तसेच संघाचे प्रतिनिधी अनिल नाईक, आनंद नाईक, संजीवनी परिवाराचे अध्यक्ष आनंद पाटील यांचंही आगमन होत आहे. भुईगावचे शाखा अध्यक्ष जयवनप्पा, तसेच ज्येष्ठ आमच्या भुईगावचे ज्येष्ठ नागरिक श्यामेअप्पा यांचंही आगमन होत आहे. मी सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. मी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांना आपणचं स्वागत करण्यासाठी स्टेजवर बोलवतो. दे बघ एक. आप्पा, आपण वेळात वेळ काढून कृपया आपसात वाद नको. खेळीमेळीमध्ये 2 दिवस आपले भरलेले आहेत. हॅलो, कृपया सर्वांना विनंती आहे, आपल्या समाजाचे लाडके आमदार राजनप्पा यांना पूर्वनियोजित कार्यक्रम आहे, तरी वेळात वेळ काढून आज आपल्याकडे आलेले आहेत. मी अप्पाने विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा. भुईगावचे शाखा अध्यक्ष जयवंत मामा यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि शाब्या मामा सुद्धा. तरी अप्पांना विनंती करतो की त्यांनी फक्त आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी 2 शब्द बोलावे. सामवेदी ब्राह्मण समाजातर्फे आयोजित या क्रिकेट भव्य अशा टुर्नामेंटला उपस्थित असलेले आमचे कोरोटीतले आप्पा, किशोर भाऊ, दत्ताबुवा, समाजाचे अध्यक्ष प्रकाश दादा आणि सर्वच उपस्थित माझ्या समाज बंधूंनो, अतिशय चांगल्या वातावरणामध्ये खेळ इथे चाललाय. बाहेरच्या प्रेक्षकांनी, आमच्यासारख्या प्रेक्षकांनी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही, हे अतिशय चांगलं आहे. प्रेक्षकांनी बाहेरच पंचाचा निर्णय आहे, तो पंचाचा निर्णय घेऊ दे, त्यांना करू दे. मी आयोजकाचे मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. चांगलं आयोजन केलं आणि पूर्वनियोजन कार्यक्रम असल्यामुळे एका शाळेचा वैतरणाला 25वा वर्ष रौप्य महोत्सव आहे आणि तिरंगा रॅली आहे, त्यामुळे मी जातो. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. अप्पा धन्यवाद. असंच प्रेम या सामवेदी ब्राह्मण आपण असणारच आहे. विनंती आहे की हे ग्राउंड प्रत्येक वेळा, तर आपण विनंती आहे की हेमंत वजे आलेले आहेत, वसई जनता बँकेचे डायरेक्टर, यांचं सुद्धा स्वागत. मी हरिचंद्र पाटील यांना
प्रकाश जोशी आमचे संघाचे सरचिटणीस यांना विनंती करतो की हेवन भाऊने त्यांनी पुष्पगुच्छ द्यायचा आहे. धन्यवाद. बघा जे मागे प्रेक्षक उभे आहेत आपण सर्वांनी विवेक भाऊ सगळ्यांना त्यांना झाडापच्या तिकडे पाठवायचं आहे, अन्यथा इकडे पाठवायचे आहेत. कुणीही यष्टरक्षकाच्या मागे जो पडदा त्याच्या आजूबाजूला थांबू नका. वागलीकर कोणी तिथे बसून पाय वरती घ्या. जयेश भाऊ आपण पाय वरती घेतले तर बरं होईल कारण तिथे डिक्लेअर झोन आहे. थँक्यू सो मच. रोहित सगळ्यांना गाईड करायचं आहे. हो यावेळेचा चेंडू आणि बॅटची काढा घेऊन चेंडू एका धावेसाठी जातोय. सिंगल धाव येताना दिसते. ओ यावेळेला तडवला चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली ओ अडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू गेलाय सीमारेखा पार. षटकार 6 धावा. हॅलो. संजीवनी परिवारचे अध्यक्ष आनंद पाटील यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर सरचिटणीस आपल्या संघाचे त्यांनी त्यांचं पुष्पसुमनाने स्वागत करायचं आहे. उमराळे शाखेचे अनिल पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. आनंद पाटील यांनी आसनस्थ व्हायचं आहे. 16 चेंडू आणि 36 धावांची गरज. 16 चेंडू 36 धावांची गरज आहे. रिषभच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. यश पुन्हा एकदा यावेळेला लॉफ्ट केलाय. लांबून खेचला आणि चेंडू सरळ निघून गेलाय. काऊखोन डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. थँक्यू डीजे. चला बॅक टू बॅक 2 षटकार आणि त्यानंतर आता कहाणी थोडीशी बदलत चालली आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक 15 मध्ये 30. यश समोर. ऋषभ आडव्या पाठी काढण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साइडला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. सचिन स्वतः चेंडूच्या मागे आणि एक धाव तिथं धावून कंप्लीट केली जाते. सिंगल घेतली आणि स्ट्राईक रोटेट झाले. त्यानंतर साईने समोरच्या दिशेने चेंडूला टोलावलं. चेंडू उंच हवेमध्ये. शार्दूल चेंडू खाली आणि त्याने टिपला असेल. फलंदाज बाद. काम का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन बम को पकड़ना मुश्किल नहीं, नामुमकिन. हॅलो. संघाचे अध्यक्ष श्री अनंत पाटील तसेच भोईगावचे प्रतिनिधी आणि कार्यकारिणी सदस्य श्री नारायण नाईक, यशवंत आप्पा तसेच आमच्या भोईगावचे बंड्यांना शांताराम जोशी आणि आमच्या संघाचे वाघोली शाखेचे प्रतिनिधी मनोहर नाईक यांचं आगमन होत आहे. मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो. हो यावेळेला टॅप काढण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय. स्मिथ चेंडूवरती येत आहे तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. षटक संपले तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती आहेत कोरोटी संघाच्या. येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये 28 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी ती म्हणजे टीम कोरोटीला. आता इंटरेस्टिंग बाब ही असणार आहे की येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 28 करत असताना 14ची सरासरी तुम्हाला कायम ठेवायची आहे. 14ची सरासरी कायम म्हणजेच काय तर अमयचं एक षटक. ज्या अमयच्या पहिल्या षटकामध्ये मला वाटतं 13 धावा आल्या होत्या
आता 13 धावा आलेल्या असताना या दुसऱ्या षटकामध्ये त्याला 14 धावा बनून आई द्यायच्या. 14 धावा नव्हे तर इथे एक इकॉनॉमिकल षटक हाताळावं लागणार आहे. महिला एका धाब्यासाठी पुन्हा एकदा करत विकेट खेळण्याचा प्रयत्न. लेटकट केलं, चेंडूला दिशा दिली. सिंगलसाठी चेंडू जातोय, सिंगलने धाव फलक पुढे जाईल. 11 मध्ये 27. 11 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 27 रन्स रिक्वायर्ड टू विन विथ इन 11 डिलिव्हरीज. नवाळी शाखा प्रतिनिधी दत्ताबुवा यांना यशवंत आप्पाचं एक पुष्प देऊन स्वागत करण्याची विनंती करतो. तसेच श्री किशोर नाईक यांना दादाचं स्वागत करण्याचं दादा इथून या. दादांचं स्वागत करण्याची विनंती करतो. किशोर भाऊ, छगनमामा अंडे. मी उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांना अध्यक्षांना एक गुलाबाचं फूल देण्याची विनंती करतो. त्याचप्रमाणे रुपेश पाटील यांना जयवनाप्पा झालं बंड्यांना यांना एक फूल देऊन त्यांचा एक सत्कार करण्यास सांगतो. वेळात वेळ काढून ज्येष्ठ मंडळी मैदानावर उपस्थित आहे. आपल्या तरुणांना प्रतिसाद देण्यासाठी येस, शेवटचा बॉल बाकी आहे, लास्ट बॉल. धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 24 44 झालेले आहेत. अमेचा लास्ट बॉल. ओ आणि शेवटच्या चेंडूवरती उंच पुरा, लांबच लांब षटकार. शेरन सजनों का सजन मेरा नाम है लखन. ए जी ओ जी लो जी सुनो जी मैं हूँ मन मौजी करता हूँ मैं जो वो तुम भी करो जी. 1 2 का 4 4 2 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. पाच चेंडू आणि आता 17 धाव्यांची गरज आहे.
4 चेंडू शिल्लक आहेत, 4 मध्ये 16 धाब्यांची गरज, 52 धाबा धावफलकावरती. तीन चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. दोन चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. राहुल मात्रे, रोहित वाघोली आपण यायचंय आणि यश कोरोटी आपण या. अशा पद्धतीने फायनल मध्ये एंटर करत असताना चेतक वाघोली हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. आणि चला या दोन्ही कर्णधार या. राहुलजी मात्रे आपण कुठे असाल प्लीज यायचंय. राहुल मात्रे आपण या. रोहित आणि यश